सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमधला दुरावा कायम, दिव्याज फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि शिंदेंचा आबोला। मनसे नेते अमित ठाकरे आज नवी मुंबई पोलीस ठाण्यात हजर राहणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विनापरवानगी लोकार्पण केल्यानं अमित ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, मनसे आज मोठं शक्ती प्रदर्शन करणार। मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट, भाजप विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं वडेट्टीवारांची भूमिका, तर मुंबई काँग्रेसकडून स्वबळाची तयारी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली, मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका, तर फडणवीस पोशिंदा भाजपचं प्रत्युत्तर। दिल्ली स्फोटातील आरोपी डॉक्टर मुजम्मिलच्या घरातून स्फोटकांचा मोठा साठा जप्त, स्फोटकं तयार करण्यासाठी गिरणीचा वापर होत असल्याचा गौप्यस्फोट, तर रडारवरील अल फलाह विद्यापीठामधले अनेक कर्मचारी आणि डॉक्टर गायब। भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू उपकर्णधार स्मृती मानधना आणि सिने संगीतकार आणि निर्माता पलाश मुच्छल आज अडकणार लग्नबंधनात। लग्न सोहळ्यासाठी महिला टीम इंडिया सांगलीमध्ये दाखल। गुवाहाटी कसोटीचा आजचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या 247 रन्समध्ये 6 विकेट्स, कुलदीप यादवच्या 3 विकेट्स।